धन्यवाद बुवा. दोन्ही बुवांना धन्यवाद देतो. गुंडू सावंत बुवा तसे काय बोलले नाही. आणि महाजन बुवा, मी पण तुम्हाला सुरुवातीला काय बोललो नाही होतं की तुमचे बरेचसे पॉईंट होते बोलण्यासारखं, परंतु ते नाही बोललो त्या विषयावर. कारण तुम्ही सांगितलंस की मग अशी मी बोलताना काहीतरी चुकलं, दुर्योधन किंवा रावण असं काहीतरी झालं. ते ठीक आहे. माणसाचा जन्म हा ह्यासाठी आहे की माणूसच चुकतो, आपण एखादा प्राणी चुकत नाही. तर दुसरी गोष्ट, तुम्ही पण चुकलात ना. तुम्ही सांगू महाजन बुवा चुकले की नाही. सुरुवातीला ते मुजिक मारताना तोंडात म्हणत होते, असं कधी घडलेला चूक ही माणसाकडनं होता बुवा, हे मान्य करावं लागेल. आपण तुम्हाला किंवा मला म्हणजे आम्हाला कार्यक्रम कमी असल्यामुळे किंवा डबलवरी हे क्षेत्र कमी असल्यामुळे आम्ही सिंगल भजनं करतो. बोलण्याचा एक तो ग्रीप असतो, तो भेटत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी आपलं बोलताना 100% चुकू शकतो. त्याबद्दल नाही. आणि बुवा मग तुम्ही सांगितलं की काशीराम परब बुवांवर किंवा या मंडळावर काय तुम्ही बोललात नाही. मी रवी कदम साहेबांवर एक गजर म्हटला, काशीराम बुवांवर गजर म्हटला. तुम्ही झोपला होतं ते का माझं नावीलाच ना, बरोबर ना. तुम्ही गुंडू सावंतांका काहीच बोलत तयार नाही. उघड बघल्यान धडे दिवाड दिसता दांडो मारू भयो. तसं करू नको. मी तुमचा आदर राखले, तुम्ही पण माझा आदर राखा. कारण मी सुरुवातीलाच सांगितलेलं, कारण बोलण्यासारखं विषय खूप होत, पण हे टेस्ट नाही बोलण्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मगाशी तुम्ही एक शब्द बोललात की मालवण कट्टा बुवा, आमच्या काशीराम बोरांचं गाव मालवण कट्टा गुरामवाडी, पेंडूर नाही. पेंडूर हे इकडे पडतं, काळसे धामपुरात पडतं. तर चांगली माहिती घेऊन काहीतरी ते युट्यूबला गेला कमेंट करते. एक तुमचा मुद्दा होता. दुसरं, मी मंडळावर मग अशी गाणं केलं. मंडळावर गाणं म्हणण्यापेक्षा रवी कदम बुवा हे मंडळाचे सर्वस्वी आहेत ना, मग त्यांच्यावर गाणं म्हटलं काय आणि मंडळावर म्हटलं काय, एकच आहे. ठीक आहे. तुमचे मुद्दे फक्त मी खोडले, बाकी मी काय तुम्हाला बोलत नाही. आता अभंगाला सुरुवात करण्याची वेळ झालेला आहे. आता समोर जरा मॉनिटर मध्ये जवळजवळ बुवांची सगळे कॅसेटी बुवानी समीर बुवानी म्हटले. बुवा माझ्याकडे पण मी बुवांच्या 10-12 वर्ष सानिध्यामध्ये होतो. भरपूर काय बुवाने दिलेले सगळे माझ्याकडे लिखाण आहे. परंतु आपलं स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण करायचं. मगाशी गुंडू बुवाने सांगितलं की कदम बुवांचे शिष्य काशीराम परब बुवा आणि काशीराम परब बुवांनी स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण केलं. जसं हे आता मी जे एवढं सादरीकरण केलं, मी मोठेपण म्हणत नाही, ही माझ्या गुरूंची कृपा दृष्टी आहे. एकही दुसऱ्याचं कोणतं डुप्लिकेट नाही. हा, ते सांगितलं मी, पेंढरात बसणत नाही, ते गुरामवाडीत बसतं. ते चुकीचं सांगितलं त्यांनी. होय होय, बरोबर आहे तुमचं, 100% बरोबर आहे. ते मी तर पेंढरात नाही. होय. तर बुवा आपण स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं प्रयत्न करायचे. बरेच चुकीचं असं नका, चुकीचं असं ना. आपण सेमच्या सेम कॅसेट उतरायची नाही, ते आपण लोक ऐकतो. ठीक आहे. आता अभंग पण मी बुवा गुंडू सावंत बुवा म्हणणार की स्वतः बुवा प्रामाणिकपणाने सांगतो की मी स्वतः प्रयत्न करतो. काहीतरी वेड्यावाकडे नानचे बुवा आहेत, तेलुगू आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याचं. मगाचे रूपक जे बसवलं 2-3 रागामध्ये स्वतः बसवलं, प्रयत्न केले. येणार वेड्यावाकडे का असेल ना, पण आपण काहीतरी लोकांना वेगळं देण्याचा प्रयत्न करायचा बस. बाकी त्याच्या मागे उद्देश मोठा म्हणून काय नाही, की आपल्यापेक्षा रती महाराती खूप लहान लहान मुलं गातात, त्यांच्यापेक्षा आम्ही खूप कमी आहोत. त्यामुळे आपलं स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, तरच कुठेतरी आपलं होतं. ठीक आहे. बीज जाळोणी केली लाही, बीज जाळोणी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, जन्म मरण नाही, जन्म मरण नाही.
पुंडलिक वरदा हरी